पब्लिक आम्ही तयारी वगैरे करून झालोय, फ्रेश झालोय, आंघोळ झालोय, सगळ्यांच्या तयाऱ्या झाल्या आहेत. तर आपल्याला जायचं आता आपल्या गावच्या देवळाकडे, म्हणजे जे आपले कुलदैवत आहेत आपल्या गावचे, त्यांचं जत्रा आहे उद्या महाशिवरात्री आहे. तर त्यानिमित्त जत्रा आहे. तर त्या जत्रेचं एक निमित्ताने आमच्या पिकनिकचं सुद्धा एक निमित्त होतं. तर असे आम्ही फॅमिली इकडं आलेलो. तर हे ॲक्च्युअलमध्ये रिझन आहे आपल्या गावी यायचं, आणि सगळ्यांनी एकत्र सुट्टी टाकलेली, त्यामुळे सगळेजण एकत्र आलो. तर आपल्याला आता जत्रेचे जे माहोल आहे ते आपल्याला एन्जॉय करायचं. आता इथून सुरुवात आहे पूर्ण. तर आपल्याला इकडून आता जायचं आहे. आज 14 तारखेची रात्र आहे आणि आपल्याला इकडून सुरुवात करायची आहे. आणि हे आपले सगळे पब्लिक तयार झालेले आहे. आता आपण पहिलं जाऊया देवळाकडे आणि तिकडचं शूट घ्या, मग तुम्हाला हळूहळू सांगेन. आणि जे आपले जुने आपले गावचे वगैरे नाही आहेत, आपले पप्पा पण वगैरे, त्यांना याबद्दल बरीचशी माहिती आहे, त्यांच्याकडनं आपण माहिती पण घेऊ या जत्रेनिमित्त. बंद आहे. आणि पब्लिक तुम्हाला एक मेन गोष्ट सांगायची राहिली की आपल्या गावामध्ये ना नेटवर्क नाही आहे, म्हणजे नेट नाही चालत. कॉलिंग वगैरेसाठी थोडंफार एक कांडी नेटवर्क आहे, तर त्याच्यावरूनच आपले काही इमर्जन्सी कॉल बिल असतील. पण ॲक्च्युली गावी यायचं म्हटलं ना तर थोडासा फोन साईडला असलेला बरा. आता आपण यूज करतो कारण आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे आणि आपल्याला दाखवायचं आहे आपलं गाव वगैरे. नाही एवढा वर्षानंतर आलो, एवढं म्हणजे फिलिंग सांगू नाही शकत. शाला आहे आहेत माझ्याकडे. कितीला वेळ? हा आता जाताना घ्यायचं ना. आमची दिदी, आमची काकी, आमची दिदी, पब्लिक जमा आहे भरपूर. सुंदर सह्याद्री. कुठून येणार याला? अशी येईल ना खाली. पब्लिक इकडे आपल्याला आता थांबायचं आहे. सगळी पब्लिक वगैरे जमा झाले. तर इकडे आपल्या देवाची लाट असं एक आपल्या इकडे येणार आहे. तर ती नाचवत वगैरे गावकरी येतात, तर ते आपल्याला कॅप्चर करायचं तो शूट. आणि ते काय कसं काय ते सगळं नंतर थोड्या टायमानंतर आपण पप्पांकडनं घेऊ इन्फॉर्मेशन. तर आपण पहिलं ते लाट येईल तेव्हा त्याची शूट घेऊ. आणि ही पाटी शाळा आहे ज्यामध्ये पप्पा आपले लहानपणापासून, पहिली ते किती पप्पा? पहिली ते 7वी शिकलेत इकडे. म्हणजे पप्पाच नाही तर बाकी आपले सगळे काका वगैरे सगळे या शाळेतून शिकून पुढे आलेत. तर ही आपल्या गावातली शाळा. हा आपला सह्याद्री. ह्याचा एक प्रॉपर शूट आपण नंतर आपली एक पलीकडे इकडे ह्या साईडला वाडी आहे, त्या वाडीमध्ये जाऊन आपण घेऊ. तर पब्लिक आपण ती लाट येईपर्यंत आपण इथं पप्पांची शाळा एक आतमध्ये जर जाऊ देत असतील तर आपण आतमध्ये जाऊन एकदा व्हिजिट मारू. चला. हो फादर. एकदम सुंदर. बोल ना. जा. ये क्लासरूम बंद आहे. तर पब्लिक हीच ती शाळा ज्यामध्ये पप्पा म्हणजे आपले सगळेच गावकरी 1ली ते 7वी शिक्षण घेतात, प्राथमिक शिक्षण घेतात. अच्छा. ओके. पब्लिक ते आपण क्रांतीज्योत
मराठी माध्यम शाळा जो पिक्चर आपण बघितला ती सेम फिलिंग इकडं आल्यानंतर झाली आहे की नाही? येस. आहे की नाही काय? आहे की नाही? बघितलं मी नाही बघितलं. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? अरे नाही तर गाईस आता जी लाट येणार आहे ते जत्रेची लाट आहे, मानाची लाट आहे, देवाची लाट आहे. तर ती काय असते त्याबद्दल पप्पा थोडक्यात माहिती सांगतील. ती लाट अजून आली नाही तर ती येईपर्यंत पप्पा थोडं तुम्हाला इन्फॉर्मेशन देते. बोला. ती लाट म्हणजे काय माहिती आहे, एखादा मोठे झाड असतं ते तोडून त्याला थोडं साफसफाई करून त्याला ते उचलून तिकडं मंदिरापर्यंत घेऊन जातात नाचवत. आणि मंदिराजवळ जाऊन ते प्लस म्हणजे याने तोडून वगैरे व्यवस्थित त्याचा आकार दिला जातो. आणि आकार देऊन त्याला वरती ज्या ठिकाणी त्याचं आहे लाट येण्याचं ठिकाण त्या ठिकाणी व्यवस्थित बसवले जातात. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 3 ते 4 या दरम्यान 2 मानकरी 2 बाजूला उभे असतात आणि ती लाट फिरवली जाते. असा याचा प्रोग्राम आहे. आणि दुसरं म्हणजे आपले जी हे असते होम आपण ज्याला होळी म्हणतो, होळीचा सुद्धा असं माळ म्हणतात त्याला आपल्या इकडे. तो माळ आंब्याचं झाड एक असं सरळ त्याला तोडून ते त्या ठिकाणी आणतात आणि इथून मग ते नाचवत आपल्या देवळापर्यंत घेऊन जातात. आणि देवळाच्या इथे एक मोठा होम असतो. म्हणजे आपल्या इकडे कसं 8 होळ्या आणि 9वा होम. 8 होळ्या प्रत्येक वाडीमध्ये त्या जाळल्या जातात आणि 9वा होम देवळाजवळ त्या ठिकाणी त्याला ते माड उभा करतात. असंही आपल्या गावची प्रथा आहे. ते तुम्हाला बघायला मिळेल. आपल्याला बघायचं आहे हेच प्रथा ही संस्कृती आपल्याला एन्जॉय करण्यासाठी आपण स्पेशल आलो. आणि तिकडे आपल्या मॅक्सचं काय चाललंय बघा. मॅक्सची अलगच फॅन फॉलोईंग वाढले तिकडे. मॅक्सला बघून सगळे फोटो वगैरे नाही काढतात. अलगच फॅन फॉलोईंग. अरे ना मस्त मस्त बसले ते तिकडे. नाही ते हे असतं रे माना.
ती पण झोपली गेलं काय मी ते जागून टाकलं. देवळाच्या इथून आम्ही आता इकडे आलेलो आहे आणि आता गेम वगैरे चालू झालेत. तर आपला हे आजचं असंच चालू राहणार आहे. पुढे अजून काय प्लॅन आहेत माहिती नाही. जसे मन होत आहेत तसे चालू आहेत गेम वगैरे सगळे. तर आता थोड्या वेळाने बघू काय करायचं ते. आणि आपला आजचा दिवस इथंच आपल्याला संपवायचा आहे, कारण की उद्या आपल्याला बाहेर वगैरे पण जायचं आहे. तर पुढे काय प्लॅन आहे तो बघूया, तो शूट घेऊ आणि त्याच्यानंतर आपला ब्लॉग एंड करू. हेच दमशराज गेम आम्ही आता खेळणार आहे, तर त्याची तुम्ही मजा घ्या. थोडक्यामध्ये दाखवेन, जेवढं जमेल तेवढं त्याची तुम्ही मजा घ्या. तू शूट कर, शूट कर. शब्दशः अक्षरशः आहेत. मी काय म्हणाला मराठी मामा 6 शब्द अक्षरी. स्टार्ट करा. ए टायमर स्टार्ट कर. स्टार्ट. सुरुवात अंत. अंत असते प्रारंभ. सूर सावरखेड. हा सावरखेड. सगळं बोला ना बारागडी. हे टायमर बघ, ते लोक सोडून देतील. हे अनु आपल्याकडे घेतो टायमर. आया हे कर रे. 1 मिनिट 1.5 मिनिट झालेला आहे. वाजप. ड्रम ड साड साडी बाहेरची साडी. ठीक आहे, आता तुमची 6 हिंदी. ठीक आहे, ओके. राग. ना बोलायचं नाही. भू केलं. रात्र. गणपती. मंदिर. शंकराचं मंदिर. शंकर. शंकर कर. ओके कर. मंदिरचाच कर. मंदिर. इकडे पण वाढायचं पब्लिक रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आम्ही आता चाललोय नमन बघायला. जे जत्रेच्या निमित्ताने एक नमन ठेवलंय आपल्या देवळाजवळ, ते बघायला जाणार आहे. ते रात्रभर चालणार आहे. तर आपल्या जोपर्यंत कॅपॅसिटी तोपर्यंत आपण नमन बघायचं आहे आणि मग नंतर रिटर्न येऊ. नाही तर पूर्ण कॅपॅसिटी असेल तर पूर्ण बघू. आम्ही सगळे तयारीत आहे. त्यांना पण दाखव. पब्लिक सगळी आपली इथं तयारीत आहे. सगळे अरे पण ताण नाही काय बोल ना. काय नाचायला लागून होतं. नाही झाला तू. नाही स्टार्टिंग आहे. वाजप चालू. साऊंड बॅलन्सिंग. माती तुझा
गणरायाला वंदन करून करत आहोत आणि आपल्या समोर सादर करत आहोत गणेश दर्शन रसिक हो माशाचे शरीर आणि हत्तीचं शीर माशाचे शरीर आणि हत्तीचं शीर हा देखावा गणेश पुराणातील अध्याय नंबर 9 यामधील देखावा आपल्या समोर सादर करत आहोत गणेश दर्शन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आज पूजिला गणराया वाटे सुख या जीवाला आज पूजिला गणराया वाटे सुख या जीवाला दुर्वा फुलांच्या माळा वाहू तळाला गणपती देवाला दुर्वा फुलांच्या माळा वाहू तळाला गणपती देवाला आज पूजिला गणराया वाटे सुख या जीवाला आज पूजिला गणराया वाटे सुख पण आता काय उद्या बरं असतं.
हे चला पब्लिक आपल्या गावचं देऊळ पब्लिक थंडी एकदम फटते आणि आम्ही नमन बघायला आलो आहे तर इकडे गर्दी आहे जाम तुफान आहे कसा कुठला परफेक्ट अँगल भेटत नाही शूट करायला तर आम्ही इथं मंदिराजवळ आलो तर हे पाठी आपल्या गावचं देऊळ आहे आपला मालोबा म्हणजे मल्लिकार्जुन यांची जत्रा उद्या म्हणजे उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपला देव मल्लिकार्जुन आणि गिरजाई या दोघांचा विवाह सोहळा असतो महाशिवरात्रीला म्हणजे उद्या रात्री 12 वाजता त्यांचा विवाह सोहळा असतो तीच आपल्या जत्रेचा मोठा निमित्त असतं तीच आपली जत्रा असते तर आता हे मंदिर दाखवलंच आहे आणि देवाची मूर्ती तुम्हाला पण दाखवलेली तर आपण उद्याचा परफेक्ट शूट करणारच आहे तर आता जस्ट तुम्हाला एक दाखवलं की आपल्या देवळाचं परिसर आहे आवार आहे इथं नमन वगैरे चालू आहे सगळेजण त्यामध्ये बिझी आहेत तोवर जास्त गर्दी नाही आहे आपण मंदिरामध्ये जाऊन थोडंसं शूट घेऊया कारण उद्या खूप गर्दी असणार आपल्याला प्रॉपर शूट करता येणार नाही तर आपण आता शूट घेऊया तर पब्लिक तुम्ही बघितलं आपला मंदिराचा आपल्या देवळाचा आवार होता आणि उद्या इथेच एवढा क्राऊड असणार आहे ना की उभा राहायला पण जागा नसेल म्हणून मी तुम्हाला आत्ता वेळ होती क्राऊड नव्हता म्हणून सगळं दाखवलं तर उद्या पण सगळं सजवून बजवून म्हणजे देवाची मूर्ती आहे त्याला सजवून वगैरेनी मस्त ठेवतील आणि इथं पालखी तुम्ही बघितलं फुलं वगैरेनी वेचत होती तिथं पालखी सजवायचं सगळं चालू होतं तर उद्या तुम्हाला ते सगळं बघायला भेटेलच पण आज तुम्हाला दाखवलंय जेवढं जमलं तेवढं
आणि इथं तुम्ही हे बघताय ना इकडे जी लाट तुम्ही बघितली जी नाचवत सगळ्यांनी आणली ती उद्या इकडे चढवली जाईल आणि परवाच्या दिवशी म्हणजे विवाह सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी ही लाट इथे फिरवली जाते. मोहन मुरलीवाला मी ग 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 मोहन मुरलीवाला भक्त रक्षणाला अवतार झाला कृष्ण देवांच्या दर्शनाला जा गोकुळ गावच्या कृष्ण देवांच्या दर्शनाला अलीकडे नदी रे पलीकडे नदी रे माझी गोकुळ गाव अलीकडे नदी रे पलीकडे जसा साईल तसा वैतागतो तशी माई वैतागतो काय मोबाईल देण्यासाठी. कोणाला तर बोल काय नाही दिसणार चल तिकडं लाईटीत जाऊन येतो. मी इंग्लिश मध्ये बोलले तर तुम्हाला रिप्लाय देणार इंग्लिश मध्ये. कोण कोण वेद इंग्लिश मध्ये बोल शकतो. आम्हाला नाही येत. पब्लिक घरी वगैरे आलोय आम्ही नमन बघून पूर्ण नाही बघितलं कारण सगळे झोपेला आलेत आणि दिवसभर एवढी एन्जॉयमेंट केली तर जरा थकलेत सगळेजण. तर आता आम्ही झोपतोय तर आपण आता उद्या सकाळी उठू आणि कुठं काय कसं प्लॅन आहेत ते बघू आणि उद्या सकाळी भेटू. तर टाटा बाय बाय गुड नाईट. तुम्ही पण झोपा आम्हाला पण झोपू द्या.